ठरवलं की आता आपले गोल काय असायला पाहिजेत आणि जर मला ते माझं गोल दिसलंय, माझं ध्येय दिसलंय, तर मला तिथपर्यंत पोहोचायचंच आहे. कुठलीही अडचण येता कामा नये. आणि तुमच्या सगळ्यांचं ध्येय आणि गोल एकच असला पाहिजे, की मला आयुष्यभर निरोगी राहायचंय आणि माझ्या संपर्कातल्या लोकांना जेवढ्यांना जमेल तेवढा डिरेक्शन सांगत राहायचंय. जे येतील त्यांच्या सोबत, ते आले तर त्यांच्या सोबत, नाहीतर त्यांच्या शिवाय डिरेक्शन मला करतच राहायचंय. आणि आपलं अंतिम ध्येय असेल की टू बिकम ॲज अ क्राउन अँबॅसेडर, हेच व्हायचंय आपल्याला. दुसरं काही छोटं-मोठं बघायचंच नाही. त्याच्यामुळं हे सगळं करत असताना तुम्हाला साथ देणार आहे तुमचं स्वतःचं शरीर. आणि कालच्या मीटिंगमध्ये असं एक वाक्य होतं, की तुम्हाला जर असं वाटतं, की म्हातारपणी मला सुख लाभावं, म्हातारपणी मला आरोग्य मिळावं, म्हातारपणी माझ्याकडे प्रचंड छान-छान पैसे असावेत, मी निरोगी राहावं, तर याला मदत कोण करू शकतं? तर स्वतः तरुणपणी तुम्ही तुमच्या बॉडी बरोबर कसं वागलात, तुम्हाला कुठल्या चांगल्या सवयी होत्या, तुम्ही तरुणपणी किती व्यायाम करत होता, तुम्ही तरुणपणी तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी किती धडपड केलीत, ह्याच्यावरती डिपेंड आहे. आणि ही सगळी धडपड साध्य तेव्हाच होऊ शकते, जेव्हा तुमच्या बॉडीतली इम्युनिटी चांगली असते. त्यामुळे डिएक्शनचं एक सगळ्यात मोठं काम आहे, हाऊ टू बूस्ट युअर इम्युनिटी विथ डिएक्शन प्रॉडक्ट. कारण जगात तुमची इम्युनिटी वाढवायला सध्या काही नाही हो. सगळ्या जे प्रॉडक्ट तुमच्याकडे आले, जे तुमची हवा आहे, जे तुम्ही पाणी पिता, जे तुमचे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, तुमच्या नोकरीतलं वातावरण आहे, तुमच्या सभोवतालचं गावातलं वातावरण आहे, करोनाचं वातावरण आहे, ह्याच्यात इम्युनिटी लोकांची ढासळत चालली आहे. आणि जर तुमची इम्युनिटी ढासळली तर नवीन जी करोनाची वेव्ह येणार आहे, या वेव्ह मध्ये आपण कुठं असू ते माहिती नाहीये. त्याच्यामुळं डिएक्शनचे प्रॉडक्ट जर खाल्ले तर तुम्हाला इम्युनिटी वाढेल. आणि इम्युनिटी तेव्हाच वाढेल जेव्हा पीस आणि ब्लेसिंग्स, सगळ्यात महत्वाच्या, मला शांत वाटायला पाहिजे, मला लोकांचे दुआ मिळाले पाहिजेत, मला असं काहीतरी लोकांना त्रासदायक कुठलंही काम करायचं नाही. स्वतःची मानसिक शांती अबाधित ठेवून, कौटुंबिक मानसिक शांती ठेवून मला लोकांच्या दुआ कमवायच्या आहेत. आणि डिएक्शन हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. मनी विथ ब्लेसिंग, आशीर्वादाचा पैसा तुमच्यापर्यंत मिळायला लागतो आणि मिळतोच. तर सगळ्यात महत्वाची सध्याची अवस्था काय आहे, प्रत्येक माणसाला 3 गोष्टी पाहिजेत, हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. पण हेल्थ म्हणायला गेला तर स्ट्रेस भरपूर आहे लोकांना. त्याच बाजूला कोरोना झालाय, लॉकडाऊन होतं, लॉकडाऊन निघालं, शाळा बंद आहेत, सण समारंभ होत नाहीत, लग्न होत नाहीयेत, शॉर्टकट मॅरेजेस करावी लागतात, कुठली गंमत राहिली नाही, कुठं फिरता येत नाही, यात्रा कुठल्या भरत नाहीयेत, हे सगळे ताणतणाव. त्याच्यामुळे घरातलं कोणतरी एखाद्याला कोरोना झाला असेल किंवा कोणतरी आजारी पडला असेल, त्या गोष्टी. आणि हे ताणतणावामुळं जी वेल्थ मला मिळायला पाहिजे होती, जे पैसे मिळायला पाहिजे होते, लोकांचे धंदे बंद पडले, लोकांच्या नोकऱ्या, सॅलरी कट झाली, त्याच्यानंतर लोकांना शहरातनं खेडेगावात जावं लागलं. आणि त्यात किमती भरमसाठ वाढत चालल्यात, पेट्रोल वाढतच आहे, सोनं वाढतच आहे, महागाई कुठे थांबलेली नाही, पगार मिळत नाहीत, नॉन एम्प्लॉयमेंट, बेकारी भरपूर वाढतीये. कित्येक लोकांना अजूनही आरक्षण चालू आहे, कुठला गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम सुटत नाही, पॉलिटिशियन अजून गोंधळ घालतातच आहे, किसान आंदोलन चालू आहे, 1 लाख मराठा आंदोलन चालू आहे, अजून पोलीस भरती थांबली आहे. जे काय आहे हे सगळे उद्योग थांबले नाहीयेत. आणि या सगळ्या गोंधळाच्या गराड्यात तुम्हाला कधी मोठं करण्यासाठी कोणी धडपडणार नाहीये. स्वतःला स्वतःचे प्रॉब्लेम प्रत्येक माणसाला आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर आनंदी मिळायचा असेल, तुम्हाला जर चांगलं बनायचं असेल, तर तुम्ही तुमच्यावरतीच मेहनत घ्यायला पाहिजे. तुमच्यात बदल करावे लागतील. प्रत्येकाला वाटतं की माझा डॉक्टर मला वाचवेल, पण डॉक्टरलाच वाचवायला कोण शिल्लक राहिलेलं नाही. प्रत्येकाला भीती आहे, ताप येतोय, कोरोना होतोय, कोण मला वाचवेल, डॉक्टरच घाबरतायत. त्याच्यानंतर आपण बघितलं, काय बघितलं होतं की लहानपणी आपल्याला ताप आला तर 50 mg ची गोळी होती, नंतर 200 mg गोळी झाली, आता 500 mg च्या गोळ्या 2-3 दिवस खायला होतात, त्यातनं पण ताप नाहीच गेला. 1000-1500 mg पर डे, 7 ते 10 दिवस. एवढं सगळं करून सुद्धा लोकांचे जर ताप नाही गेले तर डॉक्टर पण जातात, मरण पावतात. कशामुळं? डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, मग त्यांना डॉक्टरांना पण होतो ना. कोरोनामध्ये डॉक्टर पण गेले, पोलीस पण गेले, जे वाचवतायत तेच जातात आहे. मग असं म्हटलं की 2020 साली कुठला अँटीबायोटिक काम करणार नव्हतं आणि ते डिक्लेअर झालं. ही पीपीटी आपली खूप जुनी आहे.
आणि आपण सध्या तो प्रॉब्लेम सेम फेस करतोय. अजून एक कोरोनाचं वॅक्सिन आहे नाही पक्का आहे, ते कसं काम करणार आहे कुणालाच माहिती नाहीये. पाऊस यावर्षी भरपूर झाला, जागतिक महायुद्धाची भीती होती, मीडिया कायच्या काय उठवत चालला आणि मग ह्या सगळ्या आपण एका संकटात अडकलोय. आणि हे सगळं अडकत असताना सगळ्यात महत्वाचं की आपल्या बॉडी जर ताकद चांगली असेल आणि आपल्या बॉडीवरती जर कुठून हल्ला झाला, टॉक्सिन म्हणजे हवेमार्फत, पाण्यामार्फत, एखाद्याच्या पॅन्डेमिक कंडिशन मधून जर माझ्या भोवती असा संसर्गजन्य आजार झाला आणि मी जर बळकट असेल, मजबूत असेल, तर इम्युनिटी त्याला मारून टाकते, म्हणजे तुम्हाला तेवढा त्रास होतच नाही. पण गडबड काय झाली, येणारा टॉक्सिन्सच भयानक होता, त्याला माहितच नव्हतं हा कुठल्या प्रकारचा टॉक्सिन आहे ते. आणि मग टॉक्सिन जर भयानक आलं तर ते इम्युनिटीला मारून टाकतं आणि तुम्हाला आडवं पाडतं आणि दवाखान्यात पाठवतं डायरेक्ट. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं आता कोरोना जे होतं ना, ते भयानक टॉक्सिन होतं आणि त्याने अटॅक केल्याने माणसांची इम्युनिटी ढासळत गेली. मग आता सगळ्यात महत्वाचं असं असतं की कुठल्याही माणसाला कॅन्सर व्हायला 4 ते 5 वर्षे लागतात, डायरेक्ट कॅन्सर होत नाहीये, ते कळायला 4-5 वर्षे लागतात. आणि जेव्हा कळतो तेव्हा त्याची थर्ड स्टेज असते. इम्युनिटी जर गेली तर मग अँटीबायोटिक चालू करता आणि मग जुनी औषधं चालत नाहीत, नवीन औषधं सुरक्षित नाहीयेत, इन्फेक्शन वाढत चाललं, बॅक्टेरिया वाढत चालले आणि आपली प्रतिकार शक्ती म्हणतीये वाचवा वाचवा वाचवा, पण सपोर्ट कुठे आहे? सपोर्ट कुठंच नाहीये. आणि मग कोरोनाने काय केलं, ऑल मेडिसिन फेल्ड इन न्यू कोविड-19 अशी अवस्था जगाची झाली. अख्ख्या जगाचा गोंधळ उडला, सगळी देवळं बंद झाली, यात्रा बंद झाल्या, लग्न बंद झाली, लोक एकत्र्याची बंद झाली. लोकांनी पाहुण्यांच्या मुलांची लग्न मोबाईलवरतीच बघितली, काही पाहुण्यांचा धावा मोबाईलवरतीच बघितला, ऑनलाईन सगळं सुरू झालं. ही भीती होती कोरोनाची, अजून पण ती गेलेली नाही. याच्यातनं वाचवण्याकरता तुमच्याकडे आलंय कमॉन डीएक्सएन तुम्हाला घेऊन आलंय आरोग्य, इम्युनिटी वाढवण्यासाठी. कोणीही आणलंय, दातो डॉक्टर लेम. काय करतात, डीएक्सएनचे प्रोडक्ट खाल्ले तर तुमचं आरोग्य वाढतं, तुम्ही हेल्दी होता. हे सोबत लोकांना जर या प्रोडक्टची तुम्ही माहिती दिली, आपल्या आरजीजीएल मध्ये प्रचंड ऑक्सिजन आहे, जगातला सगळ्यात नंबर 1 ची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी. आरजी मध्ये 2000 पीपीएम, जीएल मध्ये 6000 पीपीएम. त्यामुळं आरजीजीएल जर तुमच्या खाण्यामध्ये सातत्यानं असेल तर कोरोना तुम्हाला तेवढा जास्त त्रासदायक होणार नाही. इव्हन कोरोना पार करू शकतो आरजीजीएल खाल्ल्यानंतर. त्यामुळे आरजीजीएल तुमच्या खाण्यात असायलाच पाहिजे. आणि आरजीजीएल हे असं काम करतं की आपल्या बॉडी जाऊन पंचकर्म करतं, डिटॉक्सिफिकेशन, इम्युनिटी बिल्ड करायचं काम करतं. त्यामुळे आता जर तुम्हाला कोणते आजार असतील तर त्याच्यासोबत आरजीजीएल खात राहायचं. रिपोर्ट नॉर्मलला आले, रिव्हर्सल फ्रॉम डिसीज मिळालं की डॉक्टर स्वतःहून ॲलोपॅथीचे औषध बंद करतील आणि मग आपण लाईफ टाइम आजारमुक्त जगू शकतो विथ द हेल्प ऑफ आरजीजीएल. त्याच्यानंतर आरजीएल काम कुठं करतं, ब्लड सर्क्युलेशन चांगल्यात चांगलं करणं. त्याच्यानंतर स्पिरुलिना, हिचं काम काय, आता आपण बघितलं आपल्या बॉडीवरती काही लोकांना चिकनगुनिया झाला, डेंग्यू झाला, स्वाईन फ्लू झाला, मलेरिया झाला किंवा बाहेरचे आजार झाले. हे आजार का होतात, तर मला बाहेरच्या वातावरणापासून, खाण्यापिण्यापासून, पब्लिकमध्ये घुसल्यानंतर माझ्या बॉडीवरती फ्री रॅडिकल्स आघात करतात. आणि फ्री रॅडिकल्स बॉडीत माझ्या आघात करणार असतील आणि माझ्या बॉडीची इम्युनिटी कमजोर असेल, ओके, आपल्या बॉडीतले डिफेन्स सिस्टम काम करणार नसेल, आपल्या बॉडीत अँटीऑक्सिडंट कमी असतील, तर काय होऊ शकतं, आपली इम्युनिटी वीक झाली की टॉक्सिन माझ्यावरती हल्ला करून टाकेल आणि मग तुम्हाला आजार व्हायला लागेल. मग अंगाला सूज येत राहते, अंगाला खाज येत राहते, गायनेक प्रॉब्लेमचा त्रास व्हायला लागतो, डोकं दुखायला लागतं, मायग्रेन व्हायला लागतं, वजन वाढतच जातं, अंगी काय लागत नाही, पिरियडचे प्रॉब्लेम यायला लागतात, काही वाटेल ते होऊ शकतं तुम्हाला. इम्युनिटी असल्यामुळं अंगात वातच येतो, दुखतच राहतं अंग. मग जगातले सगळ्यात जास्त अँटीऑक्सिडंट असणारी वनस्पती कुठली, स्पिरुलिना. ओके, कशापासून म्हणलंय, समुद्री शेवाळापासून. आणि स्पिरुलिना मध्ये असतात 64,000 अँटीऑक्सिडंट.
एवढे पृथ्वीतलावरती कशातच नाहीत, अल्कलाईन प्रोडक्ट आहे ते. त्याच्यामुळं अगदी गर्भवती स्त्रीपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणीही कितीही जरी स्पिरुलिना खाल्ल्या, लहान मुलांनी 4, तरुण माणसांनी 8 आणि ज्याचं वय 40च्या पुढे गेले त्यांनी 12 स्पिरुलिना पर डे जर खात राहिला तर तुम्हाला कुठलाही असाध्य आजार होणार नाही. झाला असेल तर रिकव्हरी पटापट यायला मदत करेल. आणि हे तर झालं स्पिरुलिना. ह्याने आपल्या अंगातलं रक्त वाढतं, हिमोग्लोबिन वाढतं. त्याच्या जोडीला आपल्याकडे आहे नोनी झी, मॉर्फिन, नोनी, रोझेल. हे जे टॉनिक आहे हे टॉनिक काम करतं पचन संस्था चांगली करणं. त्याच्यानंतर संधिवात, त्याच्यानंतर लेडीजचे पिरियडचा त्रास काय होत असेल तर, अंगाला सूज येत असेल तर, जेवण जात नाही, पोट दुखत राहतं, क्रॅम्प येतात, हार्मोनल इम्बॅलन्स, या सगळ्या करता नोनी जी घ्यायचे सकाळ दुपार संध्याकाळ 30 मिली नोनी आणि अर्धा कप गरम पाणी असं जर सकाळ दुपार संध्याकाळ जेवणाच्या अगोदर जर घेतलं, हा कॉम्बो पॅक आहे. मोठा आर्जिजल, मोठी स्पिरुलिना, मोठी नोनीझी, हा मोठा कॉम्बो पॅक आहे. हा जर सातत्याने घेतला तर कुठल्याही आजारातनं रिव्हर्सल फ्रॉम डिसीज व्हायची ताकद त्याच्यामध्ये आहे. फक्त डिपेंड किती आहे, जेवढा आजार जुना तेवढी वेळ जास्त, जेवढा आजार कमी पटापट बरं व्हायला लागेल. आपल्याकडे चहा पण आहे, चहा पिताना गुळाचा चहा प्यायचा. त्याच्यानंतर चहामध्ये सुद्धा आर्जिजलचं प्रमाण 2% आहे. आपल्याकडे अंगाचा साबण आहे, ह्या साबण त्याच्यात गॅनोडर्मा टाकलाय, ट्री क्रीम आहे, रोझेल आहे, कोकोजी लहान मुलांच्या करता चॉकलेट पावडर आहे, त्याच्यानंतर कॉफी आहे 3 in 1 आणि मुलांच्या करता खायला बिस्किट सुद्धा आहे. सगळ्यात महत्वाचं आपली प्रतिकारशक्ती का ढासळत चाललीये, का आपण आजारी पडत चाललोय, तर सगळ्यात महत्वाचं कारण एन्व्हायरमेंटल पोल्युशन, वातावरणातलं प्रदूषण. त्याच्यानंतर चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, जेव्हा भूक असते तेव्हा जेवत नाही, जेव्हा जेवतो तेव्हा भूक नसते, अनडायजेस्टेबल फूड, ताणतणाव, स्ट्रेस लेवल किंवा डिजनरेटिव्ह इलनेस, म्हणजे जसं वय वाढत जातं तशी ताकद यायला पाहिजे पण याला कमजोरीच यायला लागते. इन्फेक्शन कुठनं तरी होत राहतं, खाण्यातनं, पिण्यातनं, अन्नातनं, ताणतणावातून इन्फेक्शन वाढत जातं. आणि प्रतिकारशक्ती कमी कोण करतं तुमची, तर कोल्ड ड्रिंक्स प्रतिकारशक्ती कमी करतात. ज्यांना दूध पचत नाही ते सुद्धा, म्हणजे आपण जर्सी गायचं दूध घेतलं, टाईप 1 मिल्क, टाईप 2 मिल्क, दुधातली भेसळ ही आपली प्रतिकारशक्ती कमी करते. त्याच्यानंतर व्हाईट राईस, भात खूपच खात चाललाय, लिमिटच्या पेक्षा जास्त भात खातो, तो पण ऍसिडिक झालाय, चांगला भात खायलाच मिळत नाही. त्याच्यानंतर मटणाचं अतिरेक, म्हणजे खूपच खात राहतात नॉनव्हेज, चायनीज, नूडल्स, ओके. त्याच्यानंतर प्रोसेस्ड फूड, जंक फूड, फास्ट फूड, मॅकडोनल्ड्स मध्ये गेलाय, पिझ्झा मध्ये गेलाय, शर्मा खातोय, काय काय खातायत, नान खातोय, तंदूर खातोय, प्रोसेस्ड फूड, नूडल्स, मॅगी, याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होते. स्ट्रेस, नोकरी नाही, मूल झालं नाही, घरात कौटुंबिक भांडणं चालली आहेत, त्याच्यानंतर दवाखाना घरातला संपतच नाहीये, सारखी ॲलोपॅथी चालू आहे, कटकटी चालू आहेत, समाधान नाहीये, मेंटल हॅपीनेस नाहीये, मानसिक ताणतणाव आहे, ही सगळी कारणं असतात तुमची प्रतिकारशक्ती ढासळण्याची. मग सगळ्यात महत्वाचं तुमची प्रतिकारशक्ती तंदुरुस्त करायची. बॉडी युअर स्पीक्स, तुमचं शरीर तुमच्याबरोबर बोलत असतं. लिसन टू युअर बॉडी, तुमचं शरीर काय बोलतंय ते तरी ऐका. कधी कधी म्हणता अरे मला भूक लागली जेवायचंय, तुम्ही जेवत नाही, झोप आली मला झोपायचंय, तुम्ही झोपत नाहीये, ओके. त्याच्यानंतर ते सांगतं चला आराम करू, आज कंटाळा आलाय, आज संडे आहे, नाही चल तेवढं काम झालंच पाहिजे, इकडे जाऊनच येऊ. म्हणजे तुम्ही बॉडीची ओढाताण करत राहता आणि तुम्ही तुमच्या बॉडीचं कधी ऐकत नाही. काही लोकांना आजार व्हायच्या अगोदर मुळव्याध व्हायला लागतं, त्रास व्हायला लागतो, पण मग काय करतात, तरी पण जेवतच राहतात, तरी पण नॉनव्हेज करतच राहतात, चुकीच्या सवयी बदलत नाही, तंबाखू गुटखा खातच राहतो, दारू पितच राहतो, चुकीच्या सवयी केल्या तर. तुम्हाला माहितीये का, चित्रामध्ये आपण पिंपळाचं पान काढलंय, एक असतं कोवळं पान, कळी आल्यासारखं दिसतं तुम्हाला असं नाजूक, नंतर ते थोडस पोपटी कलरचं होतं, मग ते गडद हिरव्या कलरचं पान होतं, मग ते पान वाढतं आणि फुल पान मोठं झालं की कुठेतरी त्याला बारीक काळा स्पॉट येतो
आणि त्या काळ्या स्पॉट मधनं हळूच तो पिवळसर पान व्हायला लागतं. मग ते पान अख्खं पिवळं होतं. नंतर ते पिवळं पान असताना ते वाळायला लागतं आणि जे पान वाळत वाळत जातं ना, त्या पानातनं तुम्हाला आरपार दिसायला लागतं. असंच आपलं आयुष्य. लहान बाळ जन्माला आलं, लहानपणी त्याचं किती गोंडस निरागस असतं, त्याच्या गालाची पापी घेताय, मग तुम्हाला ते त्याला बाळसं असताना किती छान वाटतं, रांगतंय, उभं राहतंय, बोलतंय, लाडात बोलतंय. नंतर ते बाळ मोठं झालं, मराठी शाळेत गेलं, हायस्कूलला झालं, लग्न झालं आणि मग झालं म्हातारं, त्याचा केस पिकायला लागला, त्याचे दात पडायला लागले, मुलं तरुण झाली, मुलं लग्नाची आली, मग थकलं, गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी आणि म्हातारा झाला. जेवढा जास्त म्हातारा तेवढी वजन कमी कमी होत गेलं पाहिजे. म्हाताऱ्यानं वजन वाढवू नका. म्हाताऱ्यांची वजन असतील तर रातोरात गायब व्हायला लागतील. त्याच्यामुळं असे वजन कमी पाहिजे, उतारवयात कमी खायला पाहिजे, जास्त चालायला पाहिजे आणि हसत राहायला पाहिजे. हे लॉजिक नीट लक्षात ठेवा. प्रतिकारशक्ती वाढवत जा. मग व्हॉट आर फंक्शनल फूड्स? मी काय खाल्लं म्हणजे माझी तब्येत काय खाल्लं म्हणजे माझी तब्येत चांगली राहील? तर माझ्या जेवणात पाहिजेत कार्बोहायड्रेट्स. म्हणजे काय? ज्वारी, बाजरी, मका, गहू, त्याच्यानंतर भात, ह्याला म्हणतात कार्बोहायड्रेट, पिष्टमय पदार्थ. ओके, हे कशा करता लागतात? पिष्टमय पदार्थ माझ्या अंगामध्ये ऊर्जा तयार करतात. जेवलं की मला ऊर्जा येते, काहीतरी काम करावं असं वाटतं. जसं गाडीतलं पेट्रोल संपलं, पेट्रोल टाकलं तर गाडी चालणार, तसं जेवण केलं की चैतन्य, ऊर्जा अंगात यायला लागते. प्रोटीन्स गरजेचे आहे बॉडीला. आता प्रोटीन कशातनं मिळतं बॉडीला? दूध, त्याच्यानंतर मांस, सी फूड, समुद्रातले मासे, खेकडे, जे काय असेल ते, मटन, नॉनव्हेज, डाळी, कडधान्य, हे जे असतात ना, प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं. उंची वाढायला पाहिजे, वजन वाढायला पाहिजे, अंगाने माणूस भरायला पाहिजे, ह्याला म्हणतात प्रोटीन्स. त्याच्यानंतर हेल्दी फॅट्स. आता हेल्दी फॅट्स म्हणजे काय? की तुमची बॉडी लवचिक असायला पाहिजे, बॉडी कडक असता कामा नये. मग आपण म्हणतो की माझे गुडघे सुजायला लागले, गुडघे दुखायला लागले, मणक्याचा त्रास होतोय, तर तुम्ही काय खायला पाहिजे? दूध, दही, तूप, लोणी. मग काय व्हायला लागेल? तुमच्या बॉडीमध्ये फॅट्स म्हणजे चरबी, चांगल्या प्रकारचे कोलेस्ट्रॉल वाढायला मदत व्हायला पाहिजे आणि मग त्याच्यामुळे तुमचं अंग लवचिक लवचिक बनायला मदत होतं आणि दुखादुखीचा त्रास होत नाही, रक्ताभिसरण चांगलं होतं, क्रॅम्प येत नाही, अंग चमकत नाही. त्याला पाहिजेत बॉडीमध्ये हेल्दी फॅट्स. याच्यानंतर अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट मध्ये मिनरल्स जास्त असतात, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स. अँटीऑक्सिडंट काय करतात? तुमच्या बॉडीत येणारे फ्री रॅडिकल, खाण्यापिण्यातनं जीवजंतू यायला लागतात, त्रास व्हायला लागतो, किंवा चुकीचं पाणी पिलाय, चुकीचं अन्न खाल्लं, चुकीच्या ठिकाणी फिरायला गेला, वातावरण खराब झालं होतं, अँटीऑक्सिडंट जर असतील ना, तर तुमच्या बॉडीतले फ्री रॅडिकल मारून टाकतं ते. त्याच्यामुळे तुम्हाला काय खायच्यात? चांगली चांगली फळं खायच्यात, भरपूर फळं खायच्यात. ही जर तुमच्या फळं चांगले चांगले खाण्यामध्ये आली, तर त्यातनं तुमच्या बॉडीत काय जातील? अँटीऑक्सिडंट. भरपूर त्या त्या सीझनची फळं तुम्ही खात राहायला पाहिजे. अजून काय खायला पाहिजे? सगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या. मग ते कारला असू दे, कोबी असू दे, डांगडा असू दे, भोपळी मिरची असू दे, गाजर असू दे, टोमॅटो असू दे, जे मिळतील ते जर खाल्ले तर तुमच्या बॉडीमध्ये जीवनसत्व आणि खनिज क्षार, B1, B2, B6, B12, आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, सगळं सगळं मिळायला पाहिजे. हे जर तुमच्या बॉडीत मिळालं तर तुमचा डाएट चांगला होऊ शकतो. मग आता तर फळभाजी तेवढी चांगल्या नाहीये मिळत आहे, त्याच्यावर युरिया सुफला मारलाय, शेतात आपण काहीतरी टाकतोय, चांगलं मिळेलच असे गॅरंटी नाहीये. मग इम्युनिटी न्यूट्रिशन, प्रतिकार शक्ती वाढवणारे पौष्टिक न्यूट्रिशन माझ्याकडे काय आहे? तर DXN प्रोडक्ट्स आर द बेस्ट फूड सप्लिमेंट, बेस्ट फूड न्यूट्रिशन. ही औषध नाही तर हे आहे न्यूट्रिटिव्ह फूड, पौष्टिक अन्न. मग काय काय दाखवलंय चित्रामध्ये? आपण तुम्हाला दाखवलंय मोरिंझीचं फळ दाखवलंय. मोरिंझी हे न्यूट्रिशनल ज्यूस आहे. त्याच्यानंतर गॅनोडर्मा. गॅनोडर्मा काय आहे? न्यूट्रिशनल फूड आहे, अन्न आहे. मग गॅनोडर्माचं आपण काय करू शकतो? आर्जिजल गोळ्यांची पावडर कशात टाकू शकतो? चहा कॉफी पिऊ शकतो, हे सगळं कोकोजी खाऊ शकता, झिमोका खाऊ शकता, ट्विन कॉफी पिऊ शकता,
चहा पिऊ शकता, हा झाला गॅनोडर्मा. लिक्विड न्यूट्रिशन खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. अजून काय न्यूट्रिशन? स्पिरुलिना. स्पिरुलिना मध्ये काय टाकलंय? समुद्री शेवाळ. तुम्हाला मल्टीविटॅमिन्स, मल्टी मिनरल्स सगळे तुम्हाला विटॅमिन्स, मिनरल्स सगळे मिळण्याकरता स्पिरुलिना जर खाल्ल्या अंगातलं रक्त चांगलं वाढायला लागेल. अजून काय दिले तुम्हाला? कॉफी बीन्स, सगळ्या प्रकारच्या कॉफी, 2 in 1, 3 in 1, कॉर्डिसेप कॉफी, कोकोआ. कोकोआ पण दिलाय तुम्हाला. कोकोजीचं तुम्हाला कोकोआ पण तिथे दाखवलंय. कोकोजी पण तुम्ही खाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला आपला ग्रीन टी, ब्लॅक डीप टी, मसाला डीप टी, हे सगळं चहा प्यायचे तुम्हाला. आणि काय दाखवलंय? रोझेल. ओके, व्हिटॅमिन सी वाढवा. व्हिटॅमिन सी का बॉडीमध्ये जास्त पाहिजे? तुम्ही कुठलेही प्रोडक्ट जेव्हा खातो आयुर्वेदिक, माझ्या बॉडी जर व्हिटॅमिन सी जास्त असेल तर ते चांगलं डायजेस्ट होतं आणि अंगी चांगलं लागतं. त्याच्यामुळं कोरोना चा बचाव करताना काय सांगायचे? व्हिटॅमिन सी घ्या. व्हिटॅमिन सी कुठं असतं माहितीये का? लिंबामध्ये असतं. लिंबामध्ये. जेवणात दररोज लिंबू असायला पाहिजे खरं पाहायला गेलं तर. पण आपण छोट्या छोट्या गोष्टी लक्ष ठेवत नाही. आपल्याकडे लिंबू कधी असतं? मटण घेतलंय, लिंबू आणतो. आज सण आहे, आमटी केली, लिंबू आणतो. अरे दररोज आणा, कुठं महाग येते? व्हिटॅमिन सी बॉडीमध्ये भरपूर जाऊ द्या. इट इज अँटी कॅन्सरस. त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. हे सगळं वापरा. आणि सगळ्यात महत्वाचं, दररोज सकाळी 10, 15, 20, 30 मिनिटं शांत बसा, डोळे बंद करून आतमध्ये पहा. स्वतःच्या आतमध्ये काय काय चाललंय माझ्या डोक्यामध्ये. आपण बघितला ना, हा समजा मोबाईल घेतला मी, आणि मोबाईलला काय असतं माहितीये का? आपण त्याला क्लिन्सर टाकतो. क्लिन्सर काय म्हणतात त्याला बरं? असंच काहीतरी, आतला कचरा काढायला. आणि मग ते एक एक जातं, ठॅक ते क्लीन व्हायला लागतं. जंक फाईल्स, अनवॉन्टेड फाईल्स हे निघून जायला लागतं. व्हायरस निघून जायला लागतात. तसं मी जेव्हा शांत बसतो ना, तेव्हा एक एक फाईल निघते माझी. अरे घराचं काहीतरी राहिलं होतं, तिकडे गाडी माझी घ्यायची राहिली, हेच बंद पडलंय, बाजूला काहीतरी होता. फक्त बघायचं काय चाललंय ते, त्यांच्यावर भांडत बसायचं नाही. आणि काय काय आपल्या माइंड मधला कचरा सगळा निघून जायला लागतो. सगळ्यात महत्वाचा, पोटातला कचरा साफ करताय, घरातला कचरा साफ करताय. तुमच्या मनातला कचरा कोण काढणार? मनातला कचरा घालवण्याकरता करायचंय तुम्हाला मेडिटेशन, शून्य प्रॅक्टिस. आणि खूप सोपं आहे ते. डिएक्शनचे प्रत्येक, आता आपल्याकडे असे भरपूर लीडर आहेत ज्यांना स्वतः डॉक्टर लिम सरांनी शून्य प्रॅक्टिस शिकवलंय. तर तुम्हाला नावं घ्यायची म्हणली तर जगदीश बिराजदार सर मीटिंग ऐकतायत, शीतल मांजरे मॅडम मीटिंग ऐकतायत, माळी सर मीटिंग ऐकत असतील, नंदीकुर्ळे सर मीटिंग ऐकत असतील, डोके मॅडम ऐकत असतील, अरुणा आवाळे मीटिंग ऐकत असतील. या सगळ्या लोकांनी शून्य मेडिटेशन केलंय, त्यांना ते माहिती आहे. म्हणजे हे शिकणं तुमचं काम आहे आणि हे तुम्ही करा. दररोज सकाळी लवकर उठा, लवकर उठा, योगा करा, शून्य प्रॅक्टिस करा आणि आपले आजार घालवायला ते मदत करायला लागेल. गॅनोडर्मा हिल्स अँड क्लीन्स युअर बॉडी. गॅनोडर्मा तुमचे आजार बरे करण्यासाठी मदत करतं आणि शरीर स्वच्छ करतं. असं का करतं ते? असं करायचं कारण गॅनोडर्मा इज कॉल्ड ॲज द किंग ऑफ हर्ब्स. जडीबुटीचा राजा आहे तो, राजा. राजाच तुमच्या सोबत असेल तर रयत काय गेट पास तुम्हाला डायरेक्ट मिळायला लागणार. तुमची ओळखच मोदी साहेबांची आहे तर तुम्हाला मंत्रालयात थेट प्रवेश ना. तसाच कार्यक्रम आहे तो. जर तुमची ओळखच गॅनोडर्मा बॉडीच्या आतमध्ये गेला तर बाकी हलतू फालतू बॅक्टेरिया, काहीतरी जीवजंतू, आजार तुमचं काय करू शकत नाही. चला आला राजा, चला बाहेर, बॉडीतनं बाहेर. मग काय करतं गॅनोडर्मा? गॅनोडर्मा न्यूट्रलाइजेस द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ टॅनिन अँड कॅफीन. तुमच्या बॉडीवरती दुधाच्या चहामुळं, अतिरेक कॉफीच्या सेवनामुळं, जी किंवा तुमच्या नको नको त्या गोष्टी खाण्यामुळे तुमची बॉडी जी जास्तीत जास्त ऍसिडिक झालेली आहे, तिला मेक्स युअर बॉडी अल्कलाइन करायला घेतं. पहिल्यांदा बॉडी अल्कलाइन करून घेतं. जसं तुम्ही गेला ना, समजा आपण काय म्हणूया, तुम्ही एखादी लेडीज घरामध्ये आली ना, अख्खं घर अस्ताव्यस्त पडलंय, तिला पसारा आवरायचा आहे, तर पहिल्यांदा अनवॉन्टेड गोष्टी बाहेर जायला लागतात. चला झाडून काढा, कचरा बाहेर जाऊ दे, आवरावरी करा, कपडे कपड्यात ठेवून टाका आणि स्पेस रिकामा होतो. तसं बॉडीत काय गेलं, कुठेही काहीतरी नाचते, चल बाहेर. त्यामुळे जुलाबातनं, लघवीतनं, सर्दीतनं, कफातनं सगळं बाहेर काढायला लागेल. आणि त्याच्यामुळे काय होतं, डज नॉट इरिटेट्स युअर स्टमक अँड डज नॉट इन्क्रीज युअर ब्लड प्रेशर.
तुमच्या पोट दुखी तुम्हाला होणार नाही. पोटाचा त्रास होत असेल तर तो कमी करायला लागेल, पोटदुखी कमी व्हायला लागेल आणि तुमचा बीपी न वाढता, न रागावता, न चिडता शांतपणे जाऊन काम करतं ते आतमध्ये, अजिबात गोंधळ न करता. असं का करतं ते? त्याच्यामध्ये 400 पेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स आहे. 400 जर तुम्हाला एकदम टकाटक खायला, म्हणजे बॉडीला घटक असतात, उपयोगी मदत करणारे. आपण बघितलं की नाही, समजा तुमच्या घरात तुमच्या मुलाबाळांचं लग्न आहे, तर तुम्ही सिलेक्टेड 4-5 पाहुण्यांनाच बोलवता. तुम्हाला माहिती आहे 4-5 पाहुणे आले ना आपला कार्यक्रम पार पडणार. मग इथे तर 400 पाहुणे आतमध्ये गेलेत बॉडीमध्ये, कोण कोण काय काय गडबड करतंय. 400 न्यूट्रिएंट्स जर आतमध्ये गेले तर किडनी चांगली करणार, हृदय चांगलं करणार, लिव्हर चांगलं करणार, गर्भाशय चांगलं करणार आणि मस्त झिंगाट प्युरिफाय बॉडी करणार. हे काय करतं? इट क्लीन्स युअर व्हेन्स, रक्तवाहिन्याच्या आतमधला कचरा साफ करतं. त्याच्या आतमध्ये ऑक्सिजन व्हेंटिलेशन करतं. ऑक्सिजन जास्त गुदमरून, एखादा गुदमरला असेल तिथं ऑक्सिजन पोहोचत नसेल, म्हणजे काय होतं बघा, काय लोकांना एखादा भाग दुखायला लागतो, एखादा भाग चमकायला लागतो, पोटच दुखायला लागतं, गुडघ्यात ठणक मारायला लागतं. याचा अर्थ तिथं रक्ताभिसरण चांगलं होत नाही. किंवा आपण म्हणतो एखाद्याला अंधुक दिसायला लागतं, एखाद्याचा कान बधीर होत असतो, एखाद्याला नीट झोप लागत नाही, एखाद्याचा घसा खवखवत असतो. तर त्या ठिकाणी जाऊन त्या ग्रंथीला रक्त पुरवठा करणं, ब्लड प्रेशर कंट्रोल करणं, ऑक्सिजन पुरवणं, हे सगळं काम करतं आपल्या बॉडीच्या आतमध्ये जाऊन. त्यामुळे इम्प्रूव्ह युअर बॉडीज रिसायलंट ॲबिलिटी. त्यामुळे डीएक्सनचे प्रोडक्ट खाणारा माणूस शांत शांत शांत, डॉक्टर लिम शांत बसत जाणार. त्यामुळे डीएक्सन मध्ये जर एखाद्याचे नवरे आगाव असतील, बायकाले रागराग करत असतील, त्यांना डीएक्सनचे प्रोडक्ट खायला घाला, मजबूत खायला घाला आणि जे खातील ते शांत व्हायला लागतील आणि शांत झाले की त्यांची सगळी कामं सुरळीत चालायला लागतील आणि मग पीव्ही जास्त करायला लागतील आणि मग फॉरेन ट्रिप पळायला गेल. आनंदी आनंदगड इकडे तिकडे चोईकडे. त्यामुळे घरात अशांती असेल, आजार असतील, जो माणूस आजारी त्याला डिएक्शन खायला घाला, डिएक्शन खायला घाला. रिझल्ट आला की तो रिझल्ट 4 ठिकाणी बोला आणि ऑटोमॅटिक तुम्हाला हेल्थ वेल्थ हॅपीनेस मिळायला लागेल. स्पिरुलिना काय करतं? द न्यू स्पायनॅक. स्पिरुलिना म्हणजे नवीन पालक, पालकाला म्हणतात स्पायनॅक. बॉडीतला पीएच बॅलन्स करायला लागतं. मग आता इथे एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो. काय फॉर्म्युला आहे? न्यूट्रिशन टू कॅलरीज रेशो. तुमच्या बॉडीमध्ये पौष्टिक तत्व किती जातात आणि तुम्ही जे खाल्लंय ते बॉडीतली ऊर्जा किती वापरता. आता मला सांगा, तुमच्या गाडीमध्ये मी फुल पेट्रोलची टाकी फुल केली आणि तुम्ही गाडी चालवलीच नाही तर काय होईल? काहीच उपयोग नाही, आउटपुटच काय आलं नाही. आता तू दररोज 3-4 वेळा जेवतो आणि काहीच काम करत नाही, प्रॉस्पेक्टिंग करत नाही, बाहेर कुठं जात नाही, नुसता जेवतोय बसतोय, जेवतोय बसतोय. काय होणार? वजन वाढणार, तुला डायबिटीस होणार, तुला हार्ट अटॅक येणार, तुला कुठला तरी आजार होणार. पण जेवतोय, काम पण करतोय, पीयू पण करतोय, रानात जातोय, नोकरीला पण जातोय. हे जर केलं तर सगळ्यात महत्वाचं, इट शुड बॅलन्स. P2C थेरी. ताटातलं पोटात गेलंय, पोटातलं वापरलं की नाही, प्लेट स्टमक सेल. त्याच्यामुळे तुमच्या जेवणाचं ताट कसं पाहिजे? तुमच्या जेवणातल्या ताटातलं अन्न अर्ध पाहिजे कुदरत का कानून, म्हणजे निसर्गात तयार झालेलं, आणि अर्ध पाहिजे किचन ओट्यावरती बनवलेलं. नीट लक्षात ठेवा. सॅलड आलं पाहिजे, फळं आली पाहिजेत, भाज्या आल्या पाहिजेत आणि स्वयंपाकाची जे काय तुमची भाजी असेल ते पण आलं पाहिजे. परिपूर्ण असायला पाहिजे. जेवणातून काय जातं? मॅक्रो आणि मायक्रो. मॅक्रोला काय म्हणतात? प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, फॅट, मोठं मोठं आपण खातो ते. मायक्रो म्हणजे त्याला पचवायला लागतं ते, जीवनसत्व, खनिज क्षार, एन्झाईम्स, पाचक रस, फायटोन्यूट्रिएंट्स म्हणजे सूर्यप्रकाश. आपण म्हणतोय की नाही, सूर्यप्रकाश असायला पाहिजे, फायकोसायनिन, ट्रेस एलिमेंट्स अँड अदर. आणि महिलांनो, भाज्या खळाखळा उकळवताय, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, शिळं अन्न खात राहताय, भरपूर उकळलेलं खाताय, त्यातलं न्यूट्रिएंट सगळं झिरो झालं. त्यामुळं जस्ट बॉईल केलेलं ताजं ताजं खायला शिका. नुसतं शिळं अन्न खात बसू नका, काय उपयोग नाही त्याचा. त्याच्यामुळं तुम्हाला माहितीये का, कुपोषण नावाचा एक शब्द आहे, कुपोषण. ज्याला जेवायला मिळत नाही तो पण अशक्त आहे, ज्याला कमी जेवायला मिळते तो पण अशक्त आहे, आणि जो भरमसाठ खात राहतो आणि अंगात एनर्जीच नाही, सुस्त झालाय, तो सुद्धा कुपोषित आहे. मग कुठे चांगलं अन्न?
व्हेर इज द राईट फूड, जे मला एनर्जी देईल, जे मला ताकद देईल, जे मला पॉवर देईल, ते कुठं आहे? तर ते आहे स्पिरुलिना. स्पिरुलिना काय करतं? स्पिरुलिना तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स पुरवतं. इथे एक आकृती काढली, मी चित्र काढले, चित्र. या चित्राला एक पेशीचा मेम्ब्रेन आहे. या प्रत्येक तुमच्या बॉडीमध्ये अरबो खरबो पेशी आहेत. ओके, नुसत्या रक्ताच्या एका थेंबामध्ये 20,000 करोड पेशी असतात. अशा कितीतरी करोड पेशी सेकंदाला जन्म घेतात, सेकंदाला मारतात. तुमची बॉडी एक फॅक्टरी आहे, फॅक्टरी. ती फॅक्टरीचा रिमेक जगात कोणच करू शकत नाही. तुझा आहे तुझ पाशी, पण तरी तू उपाशी. तुम्हाला कळालंच नाही आपल्या बॉडीमध्ये काय काय आहे ते. मग सगळ्यात महत्वाचं, तुमच्या प्रत्येक बॉडीच्या आतमध्ये, घरामध्ये किचन वाटा असतो की नाही, प्रत्येक घरामध्ये एक शेगडी असते, एक चूल असते, आणि घरातली महिला दररोज तुम्हाला जेवायला घालते. ओके, मग ती सगळं करत बसेल, जे काय असेल ते भाजी कालवण, आणि तेव्हा घरातली माणसं जिवंत राहतील. जेवायला नाही वाढलं तर राहतील का? तसं तुमच्या प्रत्येक पेशीच्या आतमध्ये एक असतो मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया काय करतो? त्या पेशीला जेवण पुरवायचं काम करतो. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे पॉवर हाऊस, नीट लक्षात ठेवा. आणि मग ते तुमच्या बॉडीला जे काही विटॅमिन्स पाहिजेत, मिनरल्स पाहिजेत, मॅक्रो पाहिजे, मायक्रो पाहिजे, पुरवायचं काम करायला लागेल. पण ते पुरवायचं का नाही पुरवायचं, त्या मायटोकॉन्ड्रिया पर्यंत अन्न कोण पुरवतं? तर तुमच्या पेशीच्या वरती एक कवच कुंडल असतं. जसं आपल्या घराला भिंती असतात, मग घराला एक दरवाजा असतो, त्या दरवाज्यातनं आपण आत बाहेर करतो. कुठून पण आत, भिंतीवरनं उड्या मारून येत नाही, छत फोडून आतमध्ये येत नाही. तर तो दरवाजा ठरवतो की तुम्हाला आत रक्त पाठवायचे की नाही, कॅल्शियम पाठवायचे की नाही, जेवण पाठवायचे की नाही, हे कोण ठरवतं? जर तुमच्या बॉडीचा डोर कीपर, वॉचमन तगडा असेल तर त्याला म्हणतात रिसेप्टर. रिसेप्टर म्हणजे तुमच्या बॉडीचा वॉचमन. आणि तो हेल्दी असणं, तो चांगला असणं डिपेंड कशावरती आहे? तुमच्या बॉडीमध्ये किती इसेन्शियल फॅटी ऍसिड आहेत. ज्याच्या बॉडीमध्ये इसेन्शियल फॅटी ऍसिड चांगले असतात, तगडे असतात, त्या माणसाचा स्टॅमिना चांगला असतो, काही खाल्लेलं पचायला लागतं. आणि इसेन्शियल फॅटी ऍसिड म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगू का मी आता काय? समजा एखादा माणूस असा मरतुगडा आहे, मरतुगडा, आणि त्याला जर धक्का लागला एखाद्या गाडीचा, तर ते डायरेक्ट मोडतोच, कारण त्याला काय हेच नाही, चरबीच नाही अंगामध्ये, डॅम्पनेस नाहीये. त्याच्यानंतर तुम्ही काय खाल्लेलं पचण्याकरता मायटोकॉन्ड्रियामध्ये असतं अमायनो ऍसिड, रिसेप्टर मध्ये असतं एसेन्शियल फॅटी ऍसिड. हे सगळेच्या सगळे घटक स्पिरुलिनामध्ये भरपूर आहेत. त्यामुळे कित्येक महिला स्पिरुलिना द्यायच्या अगोदर अंग दुखत होतं, विकनेस होता, कमजोरी होता, प्रेग्नन्सीच राहत नव्हती, डोकं दुखायचं, अशक्तपणा यायचा, लेडीच्या अंगावरचं खूप जात राहायचं, आम्ही थकायचो. पण स्पिरुलिना खाल्ली रे खाल्ली की लगेच सायराट सुरू झाल्या. आता आम्हाला काय दुखादुखी होत नाही, आता मला चिडचिड होत नाही, आम्ही सगळी कामं करायला लागलो. हे का झालं? तर स्पिरुलिना खाल्ल्यामुळे तुमच्या बॉडीत काय तयार झालं? जास्तीत जास्त तुमच्या बॉडीला लागणारे एसेन्शियल फॅटी ऍसिड्स बॉडीमध्ये हेल्दी झाले, तुमच्या पेशी सुदृढ झाल्या, त्यामुळं रिसेप्टर चांगले झाले, मायटोकॉन्ड्रिया चांगला झाला, हार्ट फंक्शनिंग चांगलं झालं, अंगातलं रक्त सुद्धा वाढलं. त्यामुळं हे जे रिसेप्टर चांगलं का असायला पाहिजे? मग आपण म्हणतो ना, माझं पोरगं लय खातं पण त्याच्या अंगीच लागत नाही, सगळ्या घरात दूध दुखतंय पण हे असं काय करते राव, चिडचिड असतं, झोपत नाही चांगलं, अभ्यासात त्याला चांगले मार्क पडत नाही, काहीतरी गडबड आहे राव. ह्याचा अर्थ त्याला स्पिरुलिना द्यायची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचा फायदा काय माहितीये का? तुमच्या बॉडीत तुम्ही जे अन्न खाता, हे खाल्लेलं अन्न पचवायला लागतं ना, ते डायरेक्ट अन्न चालत नाही, त्याचं रूपांतर ग्लुकोज मध्ये व्हायला पाहिजे. पण तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं ग्लुकोज मध्ये रूपांतर होण्याकरता तुमच्या बॉडीतल्या स्वादुपिंडातनं काय निघतं? इन्सुलिन. मग इन्सुलिन निघालं, खाल्लेल्या अन्नातनं शुगर, साखर तयार झाली, साखरेचं रूपांतर अमायनो ऍसिड, हे सगळं इसेन्शियल फॅटी ऍसिड मिक्स झाल्या आणि मग कन्वर्ट झाल्या ग्लुकोज मध्ये, आणि मग आली पॉवर, चला कामाला, आता ओके झालं, खाल्लेलं पचलं मला. ओके, त्यामुळं
भरपूर जेवला, भरपूर साखर तयार व्हायला लागेल. भरपूर साखर तयार झाली आणि तेवढं इन्सुलिनच निघालं नाही तर मग झाला टाईप 2 डायबिटीस. त्यामुळे सारखं जेवायची गरज नाही. लिमिट असतं हो. पेट्रोलच्या टाकीला लिमिट आहे, पोटाला पण लिमिट आहे. पण तुम्हाला जे सापडेल ते खात बसताय, तेवढं अन्न खायची गरज नाही. जुन्या काळच्या तुलनेत आत्ताची माणसं खूप खातात आणि काही खातात. त्याच्यामुळं डायबिटीस वाढत चालला. पण सगळ्यात आनंदाची बातमी काय माहितीये का? आपल्या स्टूलला किती पण खाल्लं तरी अंगातली साखर वाढत नाही, पण एनर्जी मात्र वाढते. आणि डायबिटीस पूर्ण कंट्रोलमध्ये सुद्धा भरपूर लोकांचा आलेला आहे. त्यात आहेत मायक्रोन्यूट्रियन्स, मजबूत क्वांटिटीमध्ये अमायनो ऍसिड आहेत. आणि आता हा चार्ट तुम्हाला नीट पाहायचा आहे. मदर, जर एखादी आई व्हायची असेल, मुलीचं लग्न होतं, मग ती आई होते, तिच्या पोटात बाळ असतं, जरा चार्ट नीट वाचा. काय लिहिलंय? लेडीजच्या अंगात रक्त किती असायला पाहिजे? किमान 12. पुरुषांच्या असायला पाहिजे 13.5, 15, 16 काही प्रॉब्लेम नाही. 17.5 पर्यंत काही प्रॉब्लेम नाही. 18 आणि 19 झालं की दादानो गडबड आहे. नंतर जाऊ शकतो काय माहितीये का? ल्युकेमिया, रक्ताचा कॅन्सर, हिमोफिलिया सारखे डेंजर आजार तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळं सगळ्या गोष्टींना लिमिट आहे हो. त्याच्यातच खेळायचं असतं तुम्हाला. रेल्वे ट्रॅक कसा असतो? रेल्वे ट्रॅकवरतीच गाडी चालली पाहिजे. खाली उतरलं की रेल्वे ऍक्सिडेंट झाला. रोडवरतीच गाडी चालली पाहिजे. रोडच्या खाली आली की घाटातनं गाडी खाली गेली. तसं रक्त पण प्रमाणात असायला पाहिजे. प्रमाण दिले. मग ज्या लोकांच्या अंगात रक्त खूप कमी असतं, लक्षात ठेवा, रक्त किती पाहिजे? महिलांनी 12, पुरुषांना 13.5, 14, 15 चालेल. पण बऱ्याच लोकांच्या अंगात रक्त कमी असतं, त्यामुळे त्यांना आयर्न इंजेक्ट करावं लागतं. या लोकांना गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, अंगाला सूज येत राहते, अंगातनं मुंग्या निघत राहतात, अंग बधीर होत राहतं, अचानक डोळ्यापुढे अंधारी यायला लागते. याचा अर्थ त्यांच्या अंगात रक्त कमी आहे. हे नीट लक्षात ठेवा. मग रक्त कमी असेल तर अशा लेडीजला मासिक पाळीचा त्रास होऊ शकतो. पिरियड वेळेवरती येणार नाही, पिरियडच येणार नाही, किंवा जर लग्न झालं तर त्यांना कन्सिव्ह होणं, त्या गर्भधारणा राहणार नाही आणि राहिली तरी अबॉर्ट व्हायला लागेल. त्यांना काय होऊ शकतं? थायरॉइड, हार्मोनल इम्बॅलन्स. आणि नॉर्मली असं लक्षात आलंय की महिलांचं लग्न झालं, त्यांना 2 मुलं झाली, 1 मुलं झाली की त्यांना चालू होतो थायरॉइड, हार्मोनल इम्बॅलन्स. कारण आणि ज्या मुलींची लग्न लवकर होतात, 17 मध्ये लग्न, 18 मध्ये लग्न, 22 पर्यंत 2 मुलं, असं ज्या लेडीजचं होतं, या लेडीजला पाठदुखी, कंबरदुखी, गायनेक प्रॉब्लेमला खूप फेस करावं लागतं. त्याच्यामुळं तुमच्या अंगात रक्त वाढवायचं असेल तर महिलांनो जास्तीत जास्त स्पिरुलिना खायला सुरू करा. वय वर्ष 10च्या आतली मुलगी 4 स्पिरुलिना, 10च्या नंतर लग्न झाल्यापर्यंत अगोदर किमान दररोज 8 स्पिरुलिना, आणि एकदा मेनोपॉजचा पिरियड सुरू झाला 40च्या पुढे की 4 12 स्पिरुलिना पर डे. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला चांगलं वाटायला लागेल. कारण आपल्या रक्तामध्ये काय असतं माहितीये का? सप्तधातू, रस, रक्त, मांस, अस्थी, मज्जा, शुक्र, ओजस. आता मला सांगा बरं हे काय ते? रस म्हणजे काय? रस म्हणजे एन्झाइम्स. सांगितलं की नाही तुम्हाला? एंडोक्राइन सिस्टम. ओके, पिट्युटरी ग्लॅन्ड, पिनल ग्लॅन्ड, थायरॉक्सिड ग्लॅन्ड, थिमस ग्लॅन्ड, अड्रिनलची ग्लॅन्ड, त्या ठिकाणी तुमच्या बॉडीतनं रस पाझरत असतात. त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन सिस्टम, रक्ताभिसरण संस्था. याच्यानंतर काय असतं? मस्क्युलर सिस्टम. मस्क्युलर सिस्टम म्हणजे काय? मसल पाहिजेत बॉडीमध्ये. जेवढ्या मसल मजबूत असतील तेवढी अंगात ताकद जास्त असते. याच्यानंतर काय असतं? स्केलेटल सिस्टम, अस्थी संस्था. याच्यानंतर काय असतं? चेतारज्जू, मज्जारज्जू, ही आपल्या बॉडीतली संस्था. शुक्र, स्पर्म्स आणि ओहम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, ही आपल्या बॉडीतली, म्हणजे आपण म्हणू स्पर्म, ओहम. त्याच्यानंतर फर्टॅलिटी होत नाही. मग हे जर नाही झालं तर तुम्हाला टेस्टिव्ह बेबी करावं लागतं, कारण हार्मोन्सच तयार होत नाही. आणि ओजस म्हणजे काय? तेज. तुमच्या बॉडीवरती तेज असायला पाहिजे. हे सगळं कधी येतं? अंगात रक्त असेल तर. खाल्लेल्या अन्नाचं ओजस होईपर्यंत अन्न चांगलं पाहिजे.
पण तुम्ही आता खाताय त्यातनं रक्तच बनत नाही, रक्तच अंगात कमी असेल तर मांस कुठून येणार आहे, वजन वाढणार नाही, वजनच बरोबर नाही तर हाडं दुखायला लागतील, हाडच दुखायला लागली तर मग डोकं चालणार नाही, झोप येणार नाही, मग तुम्हाला झालं काय म्हणू तुम्हाला ब्रेन ट्यूमर होतो, थायरॉइड होतो, डिप्रेशन होतं, शुक्र कमी झालं तर मुलं होत नाही आणि मग पुढचं काहीच होणार नाही. तुम्ही सारखे आजारी पडायला लागाल. ज्याच्या अंगात ओज कमी असतो, ह्याची प्रतिकारशक्ती खूप कमी व्हायला लागते. त्यामुळं सगळ्यांनीच तुलना खायलाच पाहिजे. हे बघा चार्ट, चक्र आहे चक्र, सुदर्शन चक्र. तुलना कुठं कुठं मदत करते बघा. गर्भवती महिला, लहान मुलं, तरुण मुलं-मुली, सौंदर्यवर्धक, उत्साहवर्धक, संरक्षण, त्याच्यानंतर कोरोनापासून बचाव, डेंग्यू पासून बचाव, आई व बाळाचे पोषण करणारे नैसर्गिक बाळाच्या वाढीसाठी अन्न, शक्तिवर्धक अन्न व ताकद स्टॅमिना वाढवते. स्फुरणता चेहऱ्याला सुंदर लेप पण देऊ शकता. रोज सकाळी अंघोळ करायच्या अगोदर पुरुषांनी दाढी करून घ्या, बायकांनी तोंड स्वच्छ धुवा आणि मग 2 स्पुरला हातामध्ये घ्यायच्या आणि हिरवागार लेप देऊन टाकायचा मस्तपैकी. 2 वळ्या खूप झाल्या. सुकवायचा चांगला, स्किन टाईट होते, मुरुम पिंपल्स पुरळ सगळे डाग निघून जायला लागतील आणि तुमच्या चेहऱ्यावरती तेज यायला लागेल, सुरकुत्या सगळ्या निघून जातील, ओघळणारी स्किन टाईट व्हायला लागेल आणि तुम्ही सुंदर छान तरुण दिसायला लागाल. डेली डोस ऑफ इम्युनिटी विदाउट फेल, दररोज खायचे 1 RG 1 GL किमान आपण. ओके, हेल्दी लोकांनी 1 जोडी सकाळी 1 जोडी संध्याकाळी. तुला सांगितले मी 4, 6, 8 खाऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं RG जेल जर दररोज खात राहिला तर तुम्हाला हृदयविकार कधी होणार नाही, तुम्ही कधी आजारी पडणार नाही. दररोज वापरा. आणि आपल्याकडे एक बुक आहे विक्रीला, बियॉन्ड मॉडर्न मेडिसिन, डॉक्टर इपन कोशी, जिथं ॲलोपॅथीच्या औषधं कामच करत नाही, तिथं डीएक्सनचे प्रॉडक्ट 100% काम करतं. त्यामुळं हे पुस्तक वाचा. मला पुस्तक नसेल अवेलेबल तर मागून आपण देऊ शकतो. पुस्तक मिळेल तुम्हाला, सांगा. त्याच्यानंतर डीएक्सन एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल. मगाशी काय सांगितलं तुम्हाला, इसेन्शियल फॅटी ऍसिड तुमच्या बॉडीत असायला पाहिजे. पेशी, हाडं लवचिक असायला पाहिजे. मणक्यात गॅपला मध्ये कार्टिलेज चांगला असायला पाहिजे. गुडघे दुखायला नाही पाहिजे. पोट चांगलं साफ व्हायला पाहिजे. हृदय चांगलं पल्पिटेशन करायला पाहिजे आणि नुसत्या उड्या मारत टनाटन टनाटन गेला पाहिजे. आऊ चमकलं, दुखलं, पोट साफ होत नाही, रडायचं नाही. तेल प्यायचं सकाळ, दुपार, संध्याकाळ 1 चमचा सकाळी, 1 चमचा संध्याकाळी गरम पाण्यात. ते तेल पिऊ शकता, जेवणामध्ये घेऊ शकता. हे जर घेतलं तर मूळव्याध होत असेल, संडासमधून रक्त पडतंय, छाती चमकतंय, पोट दुखतंय, पोट साफ होत नाही, सांधेदुखी, क्रॅम्प आलाय, सायटिका, मणक्याचा आजार, केसांचा गुंता होतोय, टकल्या होत चाललाय, केस वाढत नाहीत, केस पांढरे झालेत, सुरकुत्या पडायला लागल्या, सोरियासिस, स्किन ड्राय, सगळ्यासाठी चालतं. हे गाईच्या तुपापेक्षा भन्नाट काम करतं. होप इन अ बॉटल, नोनी, एनर्जी वाढवतं, मोबिलिटी, प्रतिकारशक्ती वाढवतं. सांगितलं मगाशी मी, सकाळ, दुपार, संध्याकाळ 30 मिली गरम पाण्यातनं प्यायला सुरुवात करा. जेवणाच्या अगोदर तासभर भरपूर प्या, निरोगी राहा. जे लोक सारखेच आजारी पडतात, नाकाचं हाड वाढलंय मला सांगतात, नाकाच्या हाडाचं ऑपरेशन केलं की परत नाकाचं हाड वाढत नाही असं काय आहे का? मुळव्याधाचं ऑपरेशन केलं की परत मुळव्याध येत नाही असं काय आहे का? मूतखडा एकदा काढला की मूतखडा होत नाही असं काय आहे का? हार्ट बायपास केलं की परत हार्ट अटॅक येत नाही असं काय आहे का? अहो हे परत परत होत राहतं. परत परत काय होतं? पण टेम्पररी कशाला तुम्ही सुटका करून घेताय? परमनंट बरं व्हायचंय, परमनंट डिएक्शन खा. परमनंट इम्युनिटी असायला पाहिजे. परमनंट व्हायचंय का टेम्पररी कामगार पाहिजे कंपनी तुम्हाला? नाही, परमनंट असेल तरच आम्ही पोरगी देणार आहे. हाय ना? परमनंट खा ना डिएक्शन. बॉडी महत्वाची आहे ना तुझी. ऑरेंज प्यायला सुरुवात करा, स्पिरुला खायला सुरुवात करा, चहा कॉफी प्यायला सुरुवात करा. परमनंट इम्युनिटी, लाईफ टाइम मरते दम तक. त्याच्यामुळे हे सगळं वापरा, भरपूर फायदे व्हायला लागेल. डीएक्सन नोनी जी मोर्नसिट्राफोलिया, नोनी हिल्स म्हणजे तुमचे आजार बरे करतं. हाय न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे. हे त्वचेचं टॉनिक आहे, हे लिव्हरचं टॉनिक आहे, हृदयाचं टॉनिक आहे, प्रतिकार शक्ती वाढवतं. अमेझिंग पेन किलर. जर तुम्हाला अंग दुखते, लेडीजला ब्रेस्ट मध्ये क्लॉट आल्या, छातीत दुखते, ओटीपोटीत दुखते, क्रॅम्प येतात, हे दुखादुखी बंद करण्यासाठी टॉनिक नोनीजी भरपूर प्या.
म्हातारं दिसायचं नाही, तरुण दिसायचंय आम्हाला, नोनी प्या. आम्हाला वजन कमी करायचंय, नोनी प्या. बरेच आजार आहेत उलटे पालटे, नोनी प्या. सकाळी सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी आणि नोनी प्यायला सुरुवात करा. मॉर्निंग एन्झाइम बूस्टर नोनीजी ज्यूस. ओके, आता काय पिलं मी? नोनीच पितोय, भरपूर पित राहतो, सकाळ दुपार संध्याकाळ. हे बघा काय आहे, हे आमचं नोनी आलं बघा इकडं. असलं प्यायचं मस्तपैकी 90 ml, 120 ml, 360 ml. हे नोनी आहे बरं का, दुसरं काय नाही. तर मला देवकर लय बोलतात राव, काय पिते काय माहित, काय पित नाही. सकाळ दुपार संध्याकाळ नोनी पित असतोय जिमला गेल्यापासून. टकाटक झिंगाट एनर्जी राहते, त्यामुळे सगळं पित राहा, चांगलं वाटायला लागेल. अजून आपल्याकडे काय, ग्रीन डीप टी, मसाला डीप टी, स्पायसी टी. ज्या लोकांना वाटतं की आम्हाला असं गरम पाणी घ्यायचं आणि त्यात डीप डीप टी टाकायचा मस्तपैकी, आयुष मंत्रालय सांगतं ते सगळे आपल्याकडे प्रोडक्ट आहेत. त्याच्यामध्ये हळद टाकली, तुळशी टाकली, पुदिना टाकलाय, जिरं टाकली, मोहरी टाकली, दालचिनी टाकली, सगळं टाकले. त्याच्यामुळे हे जरी तुम्ही चहा कॉफी पित राहिला तरी तुमची इम्युनिटी वाढायला लागेल, तुम्हाला कधी कोरोना होणार नाही. आणि यातली मसाला डीप टीची पुडी 4-5 रुपयाला मिळते राव, 10 रुपयाला द्या लोकांना, काय प्रॉब्लेम आहे? 170 रुपयाला पुडा आहे, त्याच्यामध्ये 25 पाऊच असतात, दररोज एक पाऊच वापरा. हेल्दी ब्रेकफास्ट, स्पिरुलिना सिरियल खायच्या मस्तपैकी. ओट्स खाताना स्पिरुलिनाचे सिरियल खायला सुरुवात करा. चॉकलेट सिरियल आपल्याकडे दुधात खाऊ शकता, पाण्यात खाऊ शकता. लेमन जी हा चहा प्यायला सुरुवात करा. ओके, हा ज्यूस आहे, ज्यूस लेमन जी असंच बनवायचं, घ्यायचं पाणी त्याच्यात टाकून द्यायचं, गार पाणी घ्या, गरम पाणी घ्या. हे सलाईन वॉटर पिल्यासारखं झालं, हे वापरा. रोजेल ज्यूस, रोजेल ज्यूस खूप चांगला आहे बरं का, याचे भरपूर 12 बेनिफिट आहेत बघा. काय लिहिले? रिलीफ फ्रॉम मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्स अँड पेन, मासिक पाळीच्या त्रासातून सुटका होईल, दुखादुखी थांबेल, प्रिव्हेंट कॅन्सरला विरोध करतं. द्यायला सुरुवात करा. तुम्हाला आरजीजीएलच्या गोळ्या द्यायच्या असतील, असं रोजेल घ्यायचं बाटली भरून, गरम पाणी अर्धा ग्लास रोजेल, त्याच्यामध्ये आरजीएलच्या गोळ्यांची पावडर टाकायची, चांगलं खळाखळा बाटली हलवायचं, थोडं 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 पित राहायचं. सकाळी 10 आरजीजीएल, दुपारी 10 आरजीजीएल, रात्री 10 आरजीजीएल. कॅन्सरची गाठ वाढणार नाही, डिझॉल्व्ह व्हायला कुठे गेली कळणार पण नाही. भरपूर प्यायला सुरुवात करायचा, भरपूर फायदा होतो. पचन संस्था चांगली करतं, बीपी कंट्रोल करतं, त्याच्यानंतर वजन कमी करायला मदत करतं. नोनी सारखं काम करतं रोजेल. तुम्हाला जे आवडतं ते घ्यायला सुरुवात करा. बी हायड्रेटेड असं पण घेऊ शकता, स्पिरुलिना सिरियल घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याकडे बिस्किट आहेत, नको त्या बिस्किटात आटा, मैदा, साखर खात राहताय. आपले बिस्किट धान्यापासून बनवली, त्यात टाकले 3-in-1 कॉफी, त्यात टाकले स्पिरुलिना, त्यात टाकले जेलच्या गोळ्या, शिवाय पिवी पण होतात ना त्याचे. मस्तपैकी बिस्किट खायची सकाळ दुपार संध्याकाळ. हे जर तुम्ही खात राहिला तर त्याचा फायदा काय व्हायला लागतो? त्याचा फायदा असा होतो की सगळ्यात महत्वाचं, कुकीज, तुम्हाला जे कुकीज लागतात ना, ते कुकीज घरी आणून ठेवा ना असले मस्तपैकी. हे असे कुकीजचे पुडे आणायचे, घरात ठेवायचे. आता काय करू शकतो आपण? सकाळी पोरग शाळेत चाललंय, नवऱ्याचा डबा झालाच नाही, तर त्याला आपण काय करू शकतो? मस्तपैकी घ्यायचं, असं ओपन करायचं आणि काय करा, असं करायचं, मस्तपैकी काळा चहा करायचा, कपभर ग्लासभर, त्यात 5 बिस्किट बुडवून खा. मस्तपैकी बिस्किट तुम्हाला दिसतील, झाला नाश्ता, जा कामाला म्हणावं, काही प्रॉब्लेम नाहीये. मुलांना जाऊ दे शाळेत, रात्री उशीर झाला, खा बिस्किट, मस्तपैकी एक टाइम जेवण केल्यासारखं झालं. हे सगळं वापरा, भरपूर फायदे व्हायला लागतील. त्याच्यानंतर आपल्याकडे कॉफी 3-in-1, 2-in-1, कॉर्डिसेप. चहामध्ये किती आहे? 2% गॅनोडर्मा. कॉफीमध्ये किती आहे? 18% गॅनोडर्मा. 3-in-1 कॉफी मध्ये ऑर्गॅनिक साखर आहे, नॉन डेअरी क्रीमर आहे, गॅनोडर्मा आहे. 2-in-1 कॉफी मध्ये नॉन डेअरी क्रीमर नाही, ऑर्गॅनिक शुगर नाही, त्यात फक्त 2-in-1 कॉफी आणि गॅनोडर्मा. आणि कॉर्डिसेप कॉफी मध्ये गॅनोडर्मा नाही, त्यात आहे कॉर्डिसेप, वेगळी प्रजाती आहे. कॉर्डिसेप जरा युट्यूबला जाऊन चेक करा, 60 लाख रुपये किलो आहे. एवढं स्वस्त डॉक्टरांनी आपल्या करता दिले. आणि कॉफी किडनीला खूप चांगली आहे. त्याच्यानंतर फुफ्फुसा करता खूप चांगली आहे. कोरोना कुठे चेक केला होता? ऑक्सिमीटर लावला होता ना, 96-98. द्या ना कॉर्डिसेप, फुल डीप ब्रीदिंग करायला लागेल, तो ऑक्सिमीटर वाढायला गेला आणि किडनी, अंगातला कचरा बाहेर जायला लागेल. काय लिहिले तिथं? फोकस, आय नीड टू फोकस. हे जर तुम्ही सगळं वापरलं
तर त्याचा तुम्हाला भरपूर फायदा व्हायला मदत मिळायला लागेल. त्यामुळे फोकस काय करायचं, तुम्हाला हे सगळेच्या सगळे प्रोडक्ट वापरायचे आहेत. आणि 10 फायदे जास्त कॉफी पिण्याचे. कुठला फायदा? बेस्ट सोर्स ऑफ अँटीऑक्सिडंट, अंगातली ताकद वाढवतं, इसेन्शियल न्यूट्रिएंट्स मिळायला लागतील, तुम्हाला मेक्स यू हॅपियर, आजारी पाडणार नाही, प्रोटेक्ट्स युअर लिव्हर, मेक्स यू स्मार्टर, छान दिसायला लागाल, हेल्प्स यू लिव्ह लॉंगर, जास्त आयुष्य जगण्याकरता, इम्प्रूव्ह युअर परफॉर्मन्स, हेल्प फॅट बर्न होण्याकरता कॉफी प्यायला सुरुवात करा. कोकोजी, मुलांच्या करता काय लिहिलंय तिथं? ब्रेन न्यूट्रिशन, मेंदूला चांगलं पौष्टिक अन्न आहे, ते स्मरणशक्ती वाढायला लागेल. मुलांना दुधातून प्यायला द्या, याचा भरपूर त्यांना फायदा व्हायला लागेल. कोकोजी. गॅनोडर्मा टी पण आहे आपल्याकडं. आपण चहाबद्दल तुम्हाला भरपूर सांगितलंय. ऋषी गॅनो टी, स्पायसी टी, 4 प्रकारचे चहा. आपल्या चहाला साखर वापरायची नाही, गुळातच प्यायचा आहे. हे नीट लक्षात ठेवा. चहापत्ती उकळायची नाही, वरतून टाकायची आहे. ओके. त्याच्यानंतर साबण. कीप वॉशिंग युअर हँड विथ डिएक्शन सोप अँड डिएक्शन अलोव्हेरा जेल. ज्यांना हात स्वच्छ धुवा, चेहरा स्वच्छ धुण्याकरता आपल्या साबणाने जर केलं, थंडीमध्ये आपला साबण भरपूर चांगला आहे. आणि ज्याला वाटतं की माझी त्वचा अजून छान व्हावी, त्यांनी आपलं जेल वापरा, कोरफडीपासून बनवलंय. त्याच्यामुळे तुमची त्वचा सॉफ्ट, मुलायम, मृदूपणा लागेल. पुरुम, पिंपल्स, वांग, पुरळ डाग सगळे निघून जातील. टी ट्री क्रीम. ही क्रीम जी आहे ना, ही कशा करता माहितीये का? ज्या लोकांना नासल ब्लॉक असतो, सर्दी अडकलीये, मग काय करायचं? ट्री क्रीम घ्यायची हातावरती, अशी चोळायची, खचून ओढायची, अशी बसली पाहिजे, अशी कपाळात घुसली पाहिजे. मग तुम्हाला त्या नासल ब्लॉक निघून जायला लागतो. किंवा तुम्हाला काहीतरी इसं खरूज नायटा झालाय, काहीतरी बेंड आलंय, काहीतरी चावलंय, फंगल झालंय, त्या बुरशी झालीये त्या बोटामध्ये, पायाला, तर तुम्ही ट्री क्रीम लावू शकता. ट्री क्रीम सॅनिटायझर सारखं पण असं लावा नाकाच्या वर. मास्क लावून फिरताय की नाही, ट्री क्रीम लावा, नाकपुड्यामध्ये थोडीशी लावा आणि जा फिरायला. तुम्हाला काही त्रास होणार नाही. ट्री क्रीम लावली तर मच्छर पण चावत नाही. मॉस्किटो फायटरचं पण भारी काम करायला लागेल. ट्री क्रीम लावा, याचे भरपूर फायदे व्हायला लागतील. सगळ्यात महत्वाचं आरोग्य. मच मोर डिपेंड ऑन युअर हॅबिट अँड न्यूट्रिशन. तुमच्या चांगल्या सवयी आणि तुम्ही काय खाताय पिताय याच्यावरती तुमचं आरोग्य डिपेंड आहे. औषधं खाऊन आरोग्य होणार नाहीये. नीट लक्षात ठेवा. डाएट वर्सेस डिसीज. डाएट खूप महत्वाचा आहे. तो चांगला राहायला पाहिजे. कामात राहा, कोमात जाऊ नका. लोकांशी कॉन्टॅक्ट मध्ये राहा, त्यांचे फोन घ्या, भेटा, हाय हॅलो करा, गप्पा मारा. ऑनलाईन झूम मीटिंगला दिसा, लोकांना बोलवा, आपापल्या मीटिंग मधल्या लोकांना कॉल करा. वॉचिंग डॉक्युमेंट्स, ओके, डॉक्युमेंटरीज म्हणजे आरवीसी युट्यूब चॅनल पाहू शकता संध्याकाळी 7 वाजता. 27 तारखेला पण तुम्हाला पाहायचं आहे. 5 गोष्टी लक्षात ठेवा. युटिलाइज युअर युथ बिफोर ओल्ड एज. म्हातार व्हायच्या अगोदर तरुणपणी चांगली कामं करा. स्वतःच्या सवयी चांगल्या लावा. एक गोल सेट करा, गोल अचीव करा. अर्न युअर मनी आणि तुमचा पैसा रिस्पेक्टनी कमवा. लांड्या लबाडी चोऱ्या करून पैसे कमवू नका. आशीर्वादाचे पैसे कमवा. मेक गुड यूज ऑफ टाइम. वेळेचा सदुपयोग करा, वेळ वाया घालवू नका. बी ग्रेटफुल. प्रत्येकाबद्दल कृतज्ञ राहा, प्रत्येकाचे आभार माना. आई वडील, मित्र, परिवार, नातेवाईक, दूधवाला, रिक्षावाला, गुरुजी, टीचर, पेपरवाला, सगळ्यांच्या बद्दल थँक्यू म्हणा. आणि सगळ्यांच्या पासून नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही सगळे मला दिसला पाहिजे 27 तारखेला दुपारी 2 वाजता आरसी फ्रीडम डे ऐकायला. तुमच्या सगळ्या मित्र परिवारांना सांगा, ही मीटिंग चुकवू नका. घरातली कामं बंद ठेवा. तुमच्या जवळच्या प्रॉस्पेक्टना घरच्या टीव्ही वरती मीटिंग ऐकू शकता, मोबाईल वरती मीटिंग ऐकू शकता, जवळच्या स्टॉक पॉइंट वरती जाऊ शकता. हे सगळं ऐका आणि हेल्दी राहा. ओके. अशा तऱ्हेनं आता